रिझन मी पुढे सांगेनच. तर त्याआधी आपण इथं वेदर झाला आहे तो एकदम पावसासारखा झाला मी दाखवते. सो इथे स्विमिंग पूलमध्ये मजा चालू आहे. आणि हा आहे वेदर अपडेट. कारण असं कळाले समजले न्यूजमध्ये आले अरे कहना क्या चाहते हो की 2 दिवस पाऊस पडेल. 18-19 असं. सो नेक्स्ट पाऊस पडतो की नाही बघूयात आपण. आणि मी कोणाला का आले याचं रिझन म्हणजे आमच्या घरी कोणीतरी येणार. तुम्हाला याच्यातून समजलं असेल की आपला हा ब्लॉग कशा रिलेटेड आहे. तर बघूयात. उद्या आमची म्हणजे उद्या आम्हाला डॉक्टरने डेट दिली आहे डिलिव्हरीची. औषधविधी आहे उद्या. सो मग आजच्या दिवसामध्ये आमचे खूप काम पेंडिंग आहेत. तर बॅग पॅक करायची आहे, शूट्स आमचे आहेत. सो आजच्या दिवसभराचं आमचं काय रुटीन आहे, काय स्केड्यूल आहे तुम्हाला ते पुढच्या वेळेमध्ये बघायला मिळायलाच. सो बघूया पाऊस पडतोय की नाही आणि आमचं दिवसभरामध्ये काय काय कामं कम्प्लीट होतात, काय पेंडिंगवर जातात ते आपण बघू. अजून एक व्हिडिओचा अपडेट. ताईला पुरणपोळी खायची आहे. तर मम्मी पुरणपोळी बनवते आणि मेरे को ये काम दिया है. 2 hours later. उधर फादर बैठा है, इधर मदर बैठी है आणि मी बेबी अनाउन्समेंटची व्हिडिओ बनवते आहे. बघा आता रेडी टेम्पलेट्स, त्याच्यामधून आम्ही पटापट व्हिडिओ बनवून घेऊ आणि बाकीची कामं आमची जी पुढची पेंडिंग आहेत ती हाफ दिवसात कंप्लीट होईल. ओके मदर. टाईम आहे, खूप टाईम आहे, खूप टाईम आहे. तर आता वाजले आहेत 4:15 आणि आम्ही आता बॅग पॅक करते. पहिला आता मी ताईची बॅग पॅक करणार आणि नंतर हां म्हणजे आम्ही बोलले ना, म्हणजे मी तर बघत बसणार आहे, तीच भरणार आहे. मी फक्त असं ते बोलतात ना चेअरअप करणार आहे, हां हे राहिले ते राहिले. त्याच्यानंतर मग बेबीची बॅग पॅक करणार आहे. तर बघूया त्याला किती टाईम लागतो, कारण सकाळपासून काय बोलतो मुहूर्त निघत नाही आहे. बाकीची नाही बाकीची कामं नाही, असंच जरा करू टाइमपास करत. आता वाजले 4-4:30. तर बघू किती टाइम लागतो आम्हाला. तर पटापट पॅकिंग करून घेऊयात. प्रिपरेशन चालू आहे सगळी. Meanwhile, व्हिडिओ शूट करायला विसरली फर्स्ट टाईममध्ये, कारण की खूप घाई गडबड झाली सकाळी माझी. तर मी आता इथे येऊन मी शूट करते. हे बघा मला खूप आवडलं. मस्त एकदम शेप ब्राईट कलर एकदम समर वाईब देतात. 3 येतात, ब्लू कलर आहे आणि हे पण समर वाईब देतात एकदम. तर हे घेतलं मी आणि हे तर असे डेलीसाठी आहेत. किती पीसेस आहेत त्याच्यामध्ये काय माहीत नाही. आपण बघू आपण किती पीसेस आहेत. हे आणि हे कॅप आणि ग्लोव्ज सॉक्स सारखे बेबीचे माझे कॅप मिटन्स बुटी सेट हे घेत आहेत. आणि मॅथ्समध्ये पण गेली होती, तिथे पण बघत होते काय मिळते, तिथे पण मिळालं नाही. तर मला 2 गोष्टी मिळाल्या मॅथ्समध्ये, त्यांनी दाखवते बॅगमध्ये. ही आहे सो मस्त क्यूट. मला एक व्हाईट कलरचा असा रॅबिट मिळाला एक टॉय, खूप छान आहे, क्यूट आहे. आणि एक बेबी एलिफंट. आता बॉय आहे का गर्ल आपल्याला माहीत नाही आहे. सो मी व्हाईट आणि ब्राऊन कलर असे घेतलेले आणि ड्रेस जे घेतले बेबी क्लोथ्स, न्यूबॉर्न बेबी क्लोथ्स ते पण तसेच आहेत. दॅट्स इट. म्हणजे कसं बर्नरचं हे नाही आहे. इवनिंग चाय टाइम. तुमको क्या कहना है? मैं चाय नहीं पीती, मैं पीने लगी हूँ. चहा पावडर कमी टाकलं तर सांगतोय. टाकू टाक. चहा पावडर कमी पडलेली आहे.
तर आपण टाकू. मला माहिती किती टाकायची आहे. शाबाश बेटा. टाक, एक टाक, एक बस होईल. दीड टाक, पाणी दिसते नुसतं. मग 2 टाक. आणि खूप वाटायला लागेल अगदी. वेळ लागेल त्याला. चाय घेऊ आपण, चाय. व्ह्यू बघत 17वा फ्लोअर व्ह्यू बघू. नाहीये काय आज. आज व्ह्यू नाही करणार, आज धुकं आलेलं आहे. दुःख नाहीये. धुकं नाहीये, काय बोलू शकतो. ढग आलेले. ढग आलेले. धुकं सकाळी येतात, काय माहित नाही ताईला. सनसेट झालेलं आहे. सकाळी वेदर एकदम पावसासारखं झालं होतं, पण फायनली सनसेट बघायला मिळाला आम्हाला. सनसेट होऊन गेलेला आहे ऑलमोस्ट. तुझं आता सूर्य चाललाय खाली. चहा दाखवला मला. काय कसं वाटतं तुला आज तुझं सनसेट एकटी बघतेस? तू 3-4 दिवसांनी तू एक पिल्लू सोबत बघशील. कसं वाटतंय? हागीच चेंज कर. बघू आपण कसे आहेत पुढचे 4 दिवस कसे बघू. 4 दिवसानंतर कसं लाईफ स्टार्ट होतं ते. मस्त 17वा फ्लोअर मस्त व्ह्यू वाटतो. थोडं सनसेट आधी बघायला आला पाहिजे, तर आता अंधार होतो. आता आम्ही खालचा व्ह्यू बघतोय, जिथे मस्तपैकी मुलं एन्जॉय करतात. हां, तू फक्त तेच बघू शकतेस. मी बघून घेते. गेला सन गेला. हा गेला. बघू आता आपलं पुढचं काय कसं. आपण खाली पडलं तर तू खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. डोक्यात खर्च बनवला. गरम चहा पण भेटेल. 17वा फ्लोअरवरून थंड होईल तो. ठीक आहे, बघू आपण पुढचं कसं आपलं फॉलो होतं रुटीन. A few moments later. आमचा आता फोटो शूट चालू आहे. मॅटर्निटी शूट बघा. One eternity later. आमचं शूट झालेलं आहे. तुम्ही मागे बघ, तुम्हाला दिसलं असेल डेकोरेशन. आमचं शूट झालं, जेवण झालं, ताई जेवायला बसली आहे. आणि आमची आजची कामं, एक बॅग भरायची राहिली आमची. ताईची बॅग भरून झाली दुपारी, आणि बाबूची बॅग भरायची बाकी आहे, कारण पाहुणे आले होते मध्ये, मग जमलं नाही आम्हाला. तर आता जेवण झालं, बॅग पॅक करू आणि थोडंफार शूटचं चाललं आमचा विचार की शूट घेऊयात एक ट्रेडिशनल साडीमध्ये. तर बघूयात आपण कसं शूट आता होते नाही होते. तर आता फायनली आमची पॅकिंग झालेली आहे आणि आता वाजले आहेत 12 आहे. सो उद्या सकाळी आम्हाला एक 6 वाजता उठायचं आहे, कारण 7 वाजता मला हॉस्पिटलमध्ये बोलवलं आहे. तर सकाळी लवकर उठून सगळं आवरून आम्ही निघणार आहोत. सो भेटूया उद्या सकाळी. गुड नाईट.